नमस्कार. नमस्कार. मी विशाखा अंबरनाथे, म्हणजे आधीची अंबरनाथे आणि आत्ताची मुलुंडे. तुम्हा सगळ्यांचं काश्मीर रोड येथे स्वागत करते. रसिक हो, आज आपण काही अलौकिक क्षणांचे साक्षीदार होणार आहोत. हो ना, हो ना, हो ना. आज मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो. गेली 5 वर्ष रसिकांना लुब्ध करणाऱ्या या गीत झंकार गुंजन संध्येचा आज 500वा प्रयोग आहे. हो ना, हो ना, हो ना. आणि त्यासाठी या तरुण युवक गायक गायिकांचे मला अभिनंदन करावेसे वाटते. आपल्या समोर आहेत मनोमिलन स्वरछेडे आणि अविट रागिणी. या दोघांना मी आता विनंती करते, तुम्ही दोघंही रसिकांना आपल्या स्वरसरींनी चिंब भिजवून टाकावे. नाही, वा. धन्यवाद विशाखाजी, धन्यवाद. नाही रसिका हो, गेल्या वेळी एका आगाऊ सूत्रसंचालकामुळे आमचा 500वा कार्यक्रम हा अर्ध्यातूनच आम्हाला रद्द करावा लागला. हो ना, हो ना, हो ना. पण आज तो पूर्ण होणार आहे याचा मला अत्यानंद आहे. हो ना, हो ना, हो ना. रसिका हो, तसदीबद्दल खरंच क्षमस्व. काय माझ्या कार्यबाहुल्यामुळे मला इथून आपली लगेचच रजा घ्यावी लागते. काय मला कबड्डीच्या सामन्यांचं सूत्रसंचालन करायला जायचं आहे. अहो, आणि मी आधीच पूर्वसूचना याबद्दल आयोजकांना दिली होती, त्याबद्दल खरंच क्षमस्व. मी आपली आता रजा घेते. पण आता हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते आपले ज्येष्ठ सूत्रसंचालक सत्यशील सरपोतदार यांना. त्यांना मी विनंती करते की त्यांनी रेड टाकून चवडे मारावे. काय बोलताय ताई? अहो, मी एकदम कबड्डीच्या त्या सूत्रसंचालनामध्ये गुंतले. त्यामुळे काय झालं, विचारांचा गुंता झाला आणि शब्दांचे पिनसले. चला येते, मी आपली रजा घेते. सत्यशीलजी, सत्यशीलजी या. आता हा मंच झाला, झाला, कार्यक्रम झाला. ना हो, ना हो, ना हो. अगं, मनोमिलन, नाही, मनोमिलन. मी एक क्षणही इथे थांबणार नाहीये. म्हणून आपला कार्यक्रम आहे. ह्या माणसामुळे आपला 500वा कार्यक्रम होता तो रद्द झाला होता की नाही? हो, मला मान्य हा आहे. इथे कसा काय 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 करतोय हा इथे? ते मला कसं माहिती असणार मनोमिलन? मला ह्याचा चेहरा सुद्धा बघायचा नाही. नको बघू. हा काय करतोय इथे? मला नाही माहिती, पण आपला कार्यक्रम आहे की नाही हे बघ. तू गायनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मूड घालवलास ना, तर गायनावर परिणाम होतो ना. बर त्यांचा नको. चेहरा बघ, बस बघ मी त्यांचा बोलते. चेहरा. बस मी बोलते त्यांच्याशी. बस. सत्यशीलजी जरा 1 मिनिट येता का? या मी बोलते. ऐका सत्यशीलजी, यावेळी ना जरा सांभाळून सूत्रसंचालन करा बरं का. हा, म्हणजे मागच्या वेळेला आपल्याला आलेला अनुभव रॉकेलोतून काडी लावण्याच्या लायकीचा आहे, नाही का? तर अगदी. हो हो, तर जरा सांभाळून. हा, सुरू करूया लगेच. मी बोललीये त्यांच्याशी, हा. काळजी करू नका. हा. सर्वांचे स्वागत आहे. सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. गीत झंकार या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. रसिको हो, मी तुमचा रसिको हो, मी तुमचा सूत्रसंचालक. सूत्रसंचालक. हा, रेखा, तुम्हाला प्रश्न पडला की मी हे असं का बोलतो, माझं हे असं असं वालं का बोलतो मी? रसिको, त्याला कारण आहे. एका फॅमिली फंक्शनमध्ये मला एकदा गाणं गा असा आग्रह झाला आणि तेव्हा मी घुमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे असं केलं. रसिको, जेव्हा जलती काडी जिभेवर लागते तर हे असं होतं. अरे पण मागच्या वेळी काहीतरी वेगळं सांगितलं होतं ना? हो ना, हो ना, हो ना. बुचाचं झाकण असं हो. चाटण्याचा काहीतरी योग आला. रसिको, कसं असतं, इतरांना गची बाधा होते, मला स्वची बाधा झाली आहे. काय नाही. तर रसिको, आज हे जोडपं इथे आलेलं आहे. तर हे जोडपं आता आपल्याला भिजवून टाकणार आहे, गच्च ओलं करणार आहे. त्यांच्या स्वरासरींनी आपल्याला ते गच्च ओलं करणार आहे. या रसिको, आपल्या शेजारी आहेत
मनोमिलन आत्ताच म्हणालो. मनोमिलन सुरेशडे आपल्या शेजारी आहेत. काय बोलणार त्यांच्याबद्दल आपण? एका बाजूने बघितलं तर किरकोळ शरीरयष्टी, दुसऱ्या बाजूने बघितलं तरी किरकोळ शरीरयष्टी. कोण म्हणेल हा माणूस सुरांचा जादूगार आहे. सत्यशीलजी हे बघा, कार्यक्रमापेक्षा ना सूत्रसंचालनच जास्त होते हो, नाही का? बरोबर. हो. हा? आटोपत घ्या म्हणजे आता. हो बरोबर. मी सुरू करतो. जरा सांभाळून प्लीज. रसिको, आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. रसिको, संगीत म्हणजे काय? काय संगीत म्हणजे? आत्मा, परमानंद, हं? काय संगीत म्हणजे? आपल्या आयुष्य संगीत म्हणजे काय रसिको? परमानंद, आत्मा, आपल्या आयुष्याशी जोडलेलं एक काय रसिको संगीत म्हणजे काय? तेच बोलतोय हा माणूस. मनोमिलन. अरे काय बोलतोय? आत्मा, परमानंद, आत्मा, काय बोलतोयस तू? कळतंय का तुला तरी? हे बघा, एक मिनिट. हे विचार तसे अनपट आहेत. माफ करा. विचार तसे अनवट आहेत, पण महत्वाचे आहेत. माफ करा. छान दिसताय तुम्ही. माफ हे करा. बोला. हे बघा, तुम्ही इम्प्रेशन मारू नका. सुयश टिळक सगळे प्रयोग करायला आहे अवेलेबल. तुम्ही त्याची बरोबरी पण नाही करू शकत. सध्या तरी लक्षात आलं ते काही विचार होते ते मी मांडलेले आहेत. कळलं का? बसा तुम्ही बसा. कार्यक्रम एवढा अगदी एक्साइट होऊ नका. हसत खेळत कार्यक्रमाला सुरुवात करायची. असू दे असू दे. चला हो. चला पुढे चला. पुढे प्रयोग हो आहे. हो. चला. पुढे चला. अविट रागिणीजी, आंघोळ घाला. काय बोलताय अहो? काय? हे तुम्ही दोघे मिळून सुरांची आंघोळ रसिकांना घाला. सुरांची आंघोळ आम्हाला घाला. रसिको, हे दोघे आता गाणार आहेत. तुम्ही ठरवा कुणाच्या शॉवर खाली तुम्हाला उभं राहायचंय. अरे गप्प बस. हे तुम्ही ठरवा. हो, असं नाही रसिक हो. या. नमस्कार मंडळी. आज 500वा कार्यक्रम आहे आमचा. आणि मी पहिलं पुष्प माळतोय ते म्हणजे अरुण दाते यांनी गायलेलं आणि यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेलं वा वा. हो ना. दिवस तुझे हे फुलायचे, अतिशय सुंदर गाणं. झोपाळ्या वाचून झुलायचे. अतिशय सुंदर गाणं आहे. हो 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 हो. गाऊ द्या. सुंदर गाणं. गाऊ वा द्या. वा वा. हा, हा. रागिणीची. दिवस तुझे हे फुलायचे. सुंदर वा, आवाज सुंदर आहे रसिक. हो हो, हा, हो. सुंदर आवाज. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. सुंदर. दिवस तुझे हे फुलायचे, वा वा वा. झोपाळ्या वाचून झुलायचे. रसिको हो, झोपाळा म्हटला. गाणं आहे अजून. गाणं आहे अजून. कडवी आहे. वापस जा. हे मधलं म्युझिक संपेपर्यंत किस्सा संपेल माझा. होईल, झाला माझा किस्सा संपू नको म्युझिक तोपर्यंत. हा, संपेल एक चांगला सुंदरचा किस्सा. रसिको, झोपाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतो? करेक्ट, झोपाळा. एकदा पु ल देशपांडे आपल्या घरात झोपाळ्यावर बसलेले होते. तिथून गजिमा आले. गजिमाने विचारले पु ल काय करतायत. लक्षात घ्या, गजिमाने विचारले पु ल काय करतायत. पु ल विद्वान माणूस, पु ल असे होते. तिथून गजिमा आले. गजिमा विचारले पु ल काय करतायत. पु ल म्हणाले झोपाळ्यावर बसलोय. असे थोड्या मोठ्यांचे किस्से तुम्हाला जीवनाचं सार शिकवून जातात. फार मोठी एक त्यांनी दिल्ली आहे. मनोमिलन. काय सार आहे ह्या जीवनाचं मला सांगा. काय आहे सार? पुलांनी मी झोपाळ्यावर बसलोय ह्यात जीवनाचं काय सार सांगितलंय? सांग मला. नाही म्हणजे सांग ना. आणि मुळात गदिमांना जर दिसतंय
आहे की ते झोपाळ्यावर बसले तर त्यांनी का विचारलं तुला काय करताय? जाऊ दे नाही, चिडू नका. अरे जाऊ द्या, चिडू नका. नाही तुम्ही हे थोड्या मोठ्यांचा किस्सा स्वतःचा काहीतरी खपवता किस्सा म्हणून. नाही स्वतःच असं नाही पण ठीक अरे मी असा म्हणून ऐकतोय बाबा. हा बाबा गदिमा, हा पुलं असं झालं ना किस्सा बा इथं ना. ठीक आहे, हरकत नाही. प्र देशपांडे गदिमावर प्रॉब्लेम असेल तर आपण हा यांच्यात फिरवूया ना, बापू काळे आणि प्रज्ञा. हे काय? मी नको नाही, हे नको हे किस्से सांगूस तू थांब. हे मोठे लोक मनोमिलन. आहेत, त्यांचे विचार असतात, मोठे मोठे विचार असतात. मारीन होतो तुला. मनोमिलन तू चिडू नकोस, प्रेक्षक बघतायत. माफ चिडू करा, नकोस. माफ करा. हे Sorry. किस्से तुम्ही हे ऐकू नका असे. आपण सुरू नाही, करूया. मी दुसरं गाणं गातो. माझा मूड गेला त्या अरे गाण्यात. पण प्रेक्षक रसिको आता हे दुसरं पुष्प माळत आहेत. ए, गप्रे. हा, आम्ही सांगू. मी सांगतो काय ते हित्वा पुष्प मी माळतोय ते. तसं मुद्दा तसा नाहीये जनरल. तर रसिक हो मी काय सूर? ए, थांबा ना, विनंती करते तुम्ही थांबा. हा त- थांबा. नाही तसं हे. नमस्कार रसिक हो, मी दुसरं पुष्प माळतो आहे. सुरेश भटांनी लिहिलेलं आणि हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली. वा वा, वा, अतिशय वा. सुंदर हे गाणं आहे. आता ते म्हणतील कसं माहित नाही पण की केव्हा तरी पहाटे. रसिक हो, केव्हा तरी पहाटे, दुपारी नाही, संध्याकाळी नाही, पहाटे. नाही ते एक एक्सप्लेन करणं असतं. केव्हा परत ती ओळ आहे. तरी पहाटे, केव्हा तरी एक किस्सा आहे, एक किस्सा आहे. जरा दोन मिनिटं. उलटून रात गेली. मिटले मिटले चुकून डोळे, मिटले चुकून डोळे, हरवून रात गेली. केव्हा तरी पहाटे. अहो कुठे बसा ना तुम्ही. अहो काय चाललंय तुमचं? कोणते मारतोय मला हो, हो, हो. डोक्यात मारतोय. कडू हा सुरू रसिको हे जे गाणं मला किस्सा जरा थांबले तर मी किस्सा सांगून टाकतो. नको. रसिको हे जे गाणं आहे केव्हा तरी पहाटे हे जे गाणं आहे ते ह्या गाण्यावरून उचललेलं आहे. सरळ सरळ दिसतंय. जिंदगी हर कदम एक नाही जंग है या गाण्यावरून सरळ सरळ. वेडायस तू, वेडायस तू. मनोमिलन केव्हा तरी पाठे जिंदगी एक नाही जंगेवर न उचललेलं आहे. खाली उतर. सरळ सरळ तसंच आहे. काय काय कसं आहे? सेम चाली आहे काय दोघांच्या. सांग बरं. चाल चाल एक मला आता चाल ऐकायचे. हा, सांग चाल चाल. हा सांग. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली. जिंदगी हर कदम एक नाही जंग आहे. सेम चाल आहे दोघांची. तुम्ही बघा नसली ही सेम झालंय मूर्ख माणसा. अरे धड्यासारखं जर गाणं गायलास तर चाल सेमच लागणार ना सगळ्या गाण्यांची. संगीत नावाचा प्रकार असतो की नाही, चाल असते की नाही, हो की नाही. जिंदगी हर कदम एक नई जंग है. जीत जा. गाणं गात नाही आपण. फरक सांगतोय मी दोघांमधला. मनोमिलन गाणं गातोय हा. गाणं गातोय. एक आणि केव्हा तरी पहाट हे दोन वेगवेगळ्या चाली आहेत की नाही. हा, बरोबर. मग कसं तू म्हणू शकतोस एकच चाल आहे. नाही म्हणू नाही शकत. मुद्दा तो नाहीये. तू म्हणालास. मी फक्त मनोमिलन. एक इन्फॉर्मेशन देतो. नको रे बोलूस रे. नको ना बोलूस. हा, तुम्ही बोलू नका ना, तुम्ही बोलूच नका. हा ठीक आहे. शांत हो. तुला पाणी हवंय का? मला काही नको. हा नको. बर तू सांगतो रे, थोडा वेळ पाचवा थांब. प्रयोग आहे आपला. माहितीये मला नका ना सांग. बोलू. हा, मला सांग पाचशेवा प्रयोग येते. नका ना बोल. माफ करा रसिका हो. तू आता हे बघ 2 मिनिटं थांब. मी गाते. ओके. हा हा. नमस्कार नमस्कार नमस्कार. रसिका हो, मी अविट रागिणी. तर मी आपल्या समोर एक पुष्प सादर करते. प्रके अत्रे यांनी लिहिलेलं, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं वा. नाटक पाणी ग्रहण. वा उगवला चंद्र पुनवेचा. अतिशय सुंदर गाणं आहे. हे अतिशय सुंदर आहे गाणं. बकुळ पंडित यांनी गायलेलं नाट्यगीत. वा उगवला चंद्र पुनवेचा. उगवला चंद्र पुनवेचा. उगवला
दिशा अशा फुलल्या दाही दिशा अशा फुलल्या दाही दिशा अशा फुलल्या दाही दिशा अशा फुलल्या वनी वनी कुमुदिनी दिशा अशा फुलल्या दाही वनी वनी थांबा ना, मला गाऊ द्या ना. म्हणजे मग आता कोण गायलो अहो, आता मी गायलो माफ, तुम्हीच गाताय. अरे बापरे, बघा रसिको, संगीत आपल्याला बरोबर घेऊन जातं. त्याचं उदाहरण हे होतं, मला खरंच माहिती नाहीये. हे बघा, तुम्ही गायलात ना, तर मी काय कोपऱ्यात बसून तबल्याला शाई लावत बसू का? नाही की नाही मला गाऊ द्या. हो हो हो, बरोबर आहे. मला गाऊ द्या. उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र. थांब ना रे. आता सुरू झाला शेवटचा किस्सा आहे. थांबा ऐका ना. ऐका, एक शेवटचा किस्सा आहे. हे जे उगवला पुण्याचा चंद्र आहे, तुझ्या बापाने पुण्याचा चंद्र ठेवला. अभिट रागिणी अरे पुण्याचा नाशिकचा वेगळा चंद्र असतो का कधी? अभिट रागिणी प्रेक्षक आहेत, तुम्ही चिडू नका. हा माणूस मला तुम्ही चिडू चिडायला नका. लावतोय. तुम्ही हो शांत माफ व्हा. करा रसिका, हो हा हो. काय तू करू मी? मूर्ख आहेस का? नाही, तसं करू नाही. दे ना कार्यक्रम एक आम्हाला. आम्ही काय शेवट- कांगारूच्या पोटात जाऊन कार्यक्रम करू का आता? नाही, तसं नाही की नाहीये. नाही? नाही, एक रंजक किस्सा होता, तो शेवटचा होता. नको ना बाबा. रसिकांचा खोळंबा व्हायला नको. अरे. कार्यक्रम झाल्यावरची काय मजात नाही आली असं नको म्हणायला. तुझ्यामुळे मजा नाही येणार आहे. म्हणून एक शेवटचा किस्सा ऐकू द्या रसिको. सांग काय तू. हे जे गाणं आहे रसिको हो, उगवला चंद्र पुनवेचा, गंमत अशी आहे, हे जर गोविंदाच्या पिक्चर मध्ये असतं, गोविंदाच्या पिक्चर मध्ये असतं तर कसं वाजलं असतं काय? बघा. ऐका ऐका, गंमत आहे का? 1 2 3 4. उगवला चंद्र हा, पुनवेचा चंद्र हा, मम हृदय दर्या उसळला, प्रीतीचा हा सागर उसळला, दाही दिशा कशा फुलल्या, वनी वनी कुमुदनी या फुलल्या. नाही, आमचा कार्यक्रम आहे. उगवला चंद्र पूर्वेचा हा तू आई वर गायला सत्ता. लाज वाटते तुला? लोक आवडलं का तुम्हाला? वन्समोर वन्समोर दिलेलं अजून एक गाणं आहे, अजून एक गाणं आहे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. नको रे, नको. ऐका, आई. हे गाणं जर गोविंदाच्या पिक्चर मध्ये असेल तर ते कसं वाजेल? ऐका. हा, गा, गा, 1 गा. 2 3 स्टार्ट. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे तिथे पिल्लू तळ्यात एक. बघ पटके तळ्यात, बघ पटके तळ्यात, बघ पटके तळ्यात सुरेख, बघ पटके तळ्यात, बघ पटके तळ्यात, बघ पटके तळ्यात सुरेख. याची सगळी बदकं कापतो की नाही बघ आता मी. मनोमी. प्रत्येक